शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट प्रक्षेपण. परिषद घेत आहेत. नारायण राणे यांनी जी काही टीका केलेली आहे त्या टीकेला विनायक राऊत प्रत्युत्तर देतील असं कळतंय. भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून शिवसेनेवर जे आरोप होत आहेत, जी टीका होते, त्याला कदाचित उत्तर विनायक राऊत देतील. शिवसेना खासदार विनायक राऊतांची पत्रकार परिषद काही क्षणात सुरू होईल. महापौर किशोरी पेडणेकर त्यांच्यासोबत आहेत. इतर शिवसेनेच्या पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले आपण पाहतोय. काही क्षणात ही पत्रकार परिषद सुरू होईल. विनायक राऊत काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं आहे, किंवा कशासाठीची ही पत्रकार परिषद आहे ही लगेचच स्पष्ट होईल. सर्वांना नमस्कार. शिवसेना भवनच्या या पत्रकार परिषदेकरता मुंबईच्या महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर, या विभागाचे विभाग प्रमुख आमदार सदा सरवणकर, अरविंदजी भोसले आणि जे माझ्यासमोर उपस्थित आहेत, आपण या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. पत्रकार बंधू भगिनींचे खास करून काल 18 फेब्रुवारीला केंद्रीय सूक्ष्म मध्यम मंत्री नारायण राणे यांनी स्वतःच्या ट्विटरवरून एक ट्विट केलं होतं आणि खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, ईडीच्या मातोश्रीवरील 4 जणांना ईडीच्या नोटिसा येणार, हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार, अशा पद्धतीचं ट्विट काल नारायण राणे यांनी केल्याचं वाचनात आलं, माझ्या नावाचा उल्लेख करून. आणि आज ह्या महोदयांची एक पत्रकार परिषद सुद्धा सकाळी ऐकण्यात आली. नारायण राणे यांनी ज्या बडेजावपणे घोषणा केली होती ट्विटच्या माध्यमातून आणि पत्रकार परिषद पाहिली, तर खोदा पहाड आणि निकला कचरा असे त्यांची अवस्था झाली. केवळ आणि केवळ भाजपाच्या गुडबुकमध्ये राहायचं यासाठी नारायण राणे यांची चाललेली केविलवाणी परिस्थिती पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं. केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करत असताना स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा आणि लाचारी कशी पत्करायची हे केवळ आणि केवळ कोणाकडून शिकायचं असेल तर ते नारायण राणे यांच्याकडून. आणि म्हणून मला एक तर सर्वप्रथम प्रश्न करायचा आहे की एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं हे निश्चितच केंद्रीय पदाचा केलेला दुरुपयोग आहे. एक तर ईडीच्या नोटिसा येतील असं सांगण्याचं धाडस करत असताना एकतर त्यांनी ईडीच्या कार्यालयामधून कागदपत्राची केलेली चोरी असेल किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केलेली हातमिळवणी असेल. अर्थात मुंबईतली ईडी गँग
कशा पद्धतीने काम करते, कोणाकोणाच्या सुपाऱ्या कशा कशा वाजवल्या, हे मागच्या वेळेला माननीय संजय राऊत साहेबांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. आणि आम्ही सुद्धा मुंबईतल्या ईडीच्या टोळक्यांचे सुरू असलेले उपद्व्याप आणि एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा वापर करून दुसऱ्यांना दिलेली धमकी, हा संपूर्ण गंभीर प्रकार आम्ही येत्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या विरोधात आवाज उठवणार आहोत, माननीय पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार आहोत. आणि ईडी सारख्या एका स्वायत्त संस्थेला बदनाम करण्याचं काम एकतर केंद्रीय मंत्री नारायण राणे करत असतील किंवा ईडीच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची चोरी केंद्रीय मंत्री करत असतील, असा थेट संशय कालच्या ट्विटरवरून आमच्या मनामध्ये येतोय. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष हा लावाच लागणार. आज पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा नारायण राणे यांनी अत्यंत पुचाटपणाचे असे आरोप केलेले आहेत. आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून त्यांना फार काही त्याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. परंतु दुसऱ्यावर खुनाचे आरोप करत असताना खून पचवणं, म्हणजे खुनाच्या आरोप उघड न करणं, अशा पद्धतीचे ज्या वेळेला मगाशी पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी आरोप केले, त्यावेळेला नारायण राणेंना कदाचित त्यांच्या वाढत्या वयामुळे आता कदाचित विस्मरण होत असेल, मुलांच्या उपद्व्यापामुळे त्यांना खूप मानसिक त्रास होत असेल आणि त्यामुळे कदाचित त्यांचा भूतकाळ त्यांना आठवत नसेल आता. आणि म्हणून तो भूतकाळ त्यांचा आठवत नसेल तर मला तो आठवण करून द्यावी लागेल की इतरांवर आरोप करण्याच्या ऐवजी सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीने नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये खून, दरोडे, मारामारी, लुटमार, खंडणी, एक्स्टॉर्शन अशा पद्धतीचे जवळजवळ 9 वर्ष प्रकार होत होते. आणि मग रमेश गोवेकर असतील, सत्यविजय भिसे असतील, अंकुश राणे असतील, मंचेकर असतील, ह्या सगळ्यांचे झालेले निर्गुणपणे केलेले खून हे कोणी केले आणि कोणी कशा पद्धतीने पचवले. श्रीधर नाईक यांच्या खुनामध्ये तर प्रत्यक्ष आरोपी म्हणून कोण होतं हे आम्हाला सुद्धा जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आणू नये. परंतु त्या ठिकाणच्या केवळ सिंधुदुर्गातील जनतेलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ह्या सगळ्या खुनांच्या पाठीमागे खरा सूत्रधार कोण होता. आणि ह्या आता केवळ मी बोलतोय असं नाहीये, तर नारायण राणेंची कुंडली ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये ह्या महाराष्ट्राचे एक विद्वान आणि अत्यंत अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये त्यांच्या कुंडलीचं ज्या वेळेला वाचन केलं, ते वाचन जरा मी तुम्हाला आपल्याला ऐकवतो. आम्ही जरा व्हिडिओ लावू. आपल्याला जरा रिपीट कर. भाजपला गुंडांचा पक्ष कोण सांगतात? कोणी सांगतात भाजप गुंडांचा पक्ष? आश्चर्य भाई. काय तुम्ही मागणी करायचं? तुम्ही काय रमेश गोवेकरांचं काय झालं? काय तुमची दुसरी मागणी होती? अंकुश राणेंचं काय झालं? तुमची मागणी होती काय काय होता? जाऊ दे, एवढ्या मागण्या कशाला करायच्या?
नंतर ते मला माहिती आहे ते तुम्ही मागण्या करायचे त्यावेळी मी काही त्यात सांग आणि आता तुम्ही सांगायचं भाजप गुन्ह्यांचा पक्ष साहेब मुन्ना यामध्ये उत्तराचा बोल कुठले गुन्हे आहेत राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्याशिवाय आता सिंधुदुर्गमध्ये कोणावर काय काय गुन्हे आहेत ते या ठिकाणी मी सांगितलं मग पार्टी ऑफ क्रिमिनल्स हे कोण आहे ते आपल्या निश्चितपणे लक्षात येऊ शकतं पण जाऊ दे थोड्या डिटेलमध्ये मी काही जाणार नाही पण सावंतवाडीमध्ये क्राईम नंबर 9/2016 137 135 143 147 त्यानंतर 11/016 143 147 148 153 353 332 447 448 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1932 जाऊ दे तेव्हा मला असं वाटतं की जैसा डायलॉग ऐकला जो साक्ष घेऊन देते ते दुसरं पत्थर नाही केला विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे जे कुंडलीचं वाचन केलं आणि त्यामध्ये ज्या ज्या गुन्ह्यांचा अंतर्भाव केला होता आणि काही करायचं राहिलेलं आहे आम्ही आता महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांना उद्या भेटून सिंधुदुर्गामध्ये आजपर्यंत ज्या हत्या झाल्या ज्या राजकीय हत्या होत्या त्याची पुन्हा एकदा फेर चौकशी करा आणि जे खरे गुन्हेगार कोण होते त्याचे प्लॅनर कोण होते यांना त्यांचा शोध घ्या आणि त्या खुनाला वाचा फोडा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोतच भ्रष्टाचाराचे आरोप हे आता नारायण राणेंसारख्या माणसाने भ्रष्टाचाराचे आरोप करणं याच्यासारखा दुसरा विनोद असूच शकत नाही आणि म्हणून आज मी नाही बोलत आहे पण या मागच्या वेळेला नारायण राणे यांनी किरीट सोमय्यांचा जो उल्लेख केलेला आहे की भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे नेते म्हणून त्याच सन्माननीय किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंच्या किती कोटीचा कोणकोणत्या रिअल इस्टेटमध्ये कसा संबंध आहे मनी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंग मध्ये त्यांचा कसा संबंध आहे अगदी चांगल्या मार्मिक भाषेमध्ये त्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे मार्मिक भाषेमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे सर्वांना मी एक अजून व्हिडिओ आम्ही तुला लावायला विनंती करतो 300 कोटीचा गैरव्यवहार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी अविघ्न पार्क मध्ये केला होता 300 कोटीचा तो जरा ऐका जरा The Enforcement Directorate is probing a 300 crore rupee money laundering racket involving former Maharashtra Chief Minister Narayan Rane and Kishore Agarwal, chairman of real estate company Avigna India Limited. Now, Rane allegedly diverted this 300 crore rupees from accounts maintained in tax havens in Cyprus and Mauritius into a residential project promoted by Kailash Agarwal. Kiran Somaya, BJP MP from Mumbai, has filed a case with the Enforcement Directorate in this regard. Aishwarya Pallava gets us the details. The Enforcement Directorate is now investigating a new scam worth 300 crore rupees. This is a money laundering scam in which former Maharashtra Chief Minister Narayan Rane has been named as a accused. Another person who's been named into this scam is prominent developer Kailash Agarwal, who is the chairman of Avigna India Limited and the makers of the very famous One Avigna Park. Now, in this scam, ED tells us that there are allegations that Kailash Agarwal knew precisely what was happening, and this 300 crore scam was also used to put in money into one particular project, which is right behind the One Avigna Park. Sources at ED also tell us that now they are investigating the case, and it is in the initial stages. They said this 300 crore scam could grow exponentially once they delve deeper into this case. They also said that on the face of it, there are two accused into this case: former Chief Minister of Maharashtra Narayan Rane and the chairman of Avigna India, Mr. Kailash Agarwal.
So in this whole money laundering racket, what is the rough amount of money, in your opinion, that has been laundered around? And when you talk about investigations, at which level are the investigations right now, since you have removed the ED already? Actually, after Bhujbal racket, we found out that the same agent were indulging into money laundering profession. 4 agents who are from Mumbai and 2 of their partners in Kolkata. We have observed that around half a dozen ministers or the ruling party, then Congress entity leaders have found involved in this money laundering. Parking the scam money through bogus companies, various layers are created and transfer the money in that account. I have submitted details of around half a dozen, which include 1 former chief minister, 2 former deputy chief minister, 1 is already behind the bar, second one is under investigation, and 2 cabinet ministers, then 2 other politicians. Roughly how many hundreds of crores do you think? Because you are right, till the time investigation does not get over, we cannot come to an amount. But some rough figure that you can see on the face of it right now. Here, 200 to 300 crore transaction already observed as abnormal transaction. And when the abnormality is observed, then it becomes duty of not only ED, now the income tax will also come into picture. Layer of companies created, and money has come in the official, registered, recognized companies from the host companies. So those host companies, number of companies you check, mainly more than 100. You can watch live TV on our website mbnow.in. Find us on एक भ्रष्टाचाराच्या संदर्भात किरीट सोमय्यांचा आरोप आपण ऐकला. अजून एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की ज्याच्यामध्ये किरीट सोमय्यांनी अजून एक भयंकर मोठा गंभीर आरोप नारायण राणे यांच्यावर केलेला आहे. आणि आता हे सर्व आमच्यावर जबाबदारी आहे की किरीट सोमय्यांच्या माध्यमातून नारायण राणेंसारख्या एका भ्रष्टाचारी व्यक्तीवर जे गंभीर आरोप केले होते ईडी मध्ये, त्या केलेल्या आरोपाचं नेमकं काय झालं, कुठे चौकशी झाली, त्या चौकशीचा नेमका टप्पा कोणता आहे, चौकशी झाली नसेल तर ती दाबून का ठेवली, हे संपूर्ण प्रकरण आम्ही आता ईडीच्या समोर मांडणार आहोत. पण त्याचबरोबर येत्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा किरीट सोमय्यांच्या आरोपाची आम्ही गांभीर्याने दखल घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि म्हणून आम्ही ते किरीट सोमय्यांचा तो एक व्हिडिओ दाखवू. 2016 मध्ये नारायण राणे आणि कुटुंबियांवरती सोमय्या यांनी सीआरझेड उल्लंघन आणि शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तेच राणे आता भाजपात केंद्रीय मंत्री आहेत आणि नितीश राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेची भाजपला जबाबदारी सोपवली आहे. अगदी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि परिवार यांचा जर कंपन्या, त्या कंपन्यांचे बेनामी व्यवहार आणि ज्या पद्धतीने रिअल एस्टेटातून वेगवेगळ्या माइंड आणि ह्याच्यात त्यांचा जो व्याप आहे, मला असं वाटतं चौकशी करायची गरज आहे. एकंदर त्यांच्या कंपन्या, डझन कंपन्या असेल, त्यांची मुलं, पत्नी, परिवार, त्याच्यानंतर त्यांनी जे आर्थिक व्यवहार केलेले आहेत त्या कंपन्या, मग त्या कंपन्यांचे व्यवहार केले त्यांच्या बोगस कंपन्या, ही संख्या तर संपर्कात वर जाणार. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी माझ्यावर एक आरोप केला आणि माझा उल्लेख 3-5 खासदार असं केलेला आहे. आम्हाला त्यांनी तर 3-5 म्हटल्यानंतर मला काही त्याचं दुःख झालेलं नाही, कारण पिंडच कार्यकर्त्याचा आहे. पण कोणाच्या नदीतून बाण मारण्याचं काम आम्ही करणार नाही. त्यांनी ज्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे त्या व्यक्तीला मी कधी पाहिलं सुद्धा नाही. आणि मला जर त्यांच्या घराबद्दल तक्रार करायची होती तर चिवलाबोईचा बंगला सुद्धा सीआरझेडचं उल्लंघन करून झालेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा लोकांची जागा हडप केलेली आहे. SSPM कॉलेज जे आहे त्या पडवे नावाच्या गावातल्या अनेक शेतकऱ्यांच्या समोर चाकू ठेवून, तलवार ठेवून
त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतलेल्या आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भात सुद्धा मंचकरनी विरोध केला म्हणून त्याचं डोकं फोडलं. ते भरपूर काय काढू शकतो, परंतु कोणताही आरोप करत असताना भान न ठेवता केवळ बकवासगिरी करायची हा धंदा आता नारायण राणेने चालू केलेला आहे. मातोश्रीवर टीका करायची हा धंदा आता चालू केला, तो त्यांनी बंद करावा. आणि जिथे आता तुम्हाला जे काय सूक्ष्म मध्यम वगैरे वगैरे काय जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये समाधान मानून भगवंताच्या कृपेने उर्वरित आयुष्य त्यांचं सुखात समाधानाचं आणि विदाऊट टेन्शन जावं हीच प्रार्थना या ठिकाणी करतो. धन्यवाद. झाला संपला निघू चला. कल 18 फरवरी को 5 बजे नारायण राणे ने अपने खुद के ट्विटर से ट्वीट किया और विनायक राउत को एक खुशी की खबर हम देने के लिए जा रहे हैं, ऐसे उस ट्वीट में उन्होंने कहा था. और इसलिए आज भी उसमें भी उन्होंने प्रेस लेकर कुछ आरोप करने की कोशिश की. लेकिन जैसा कि मैंने कहा मराठी में, खोदा पहाड़ और निकला कचरा. इसलिए उनके प्रेस में जो उन्होंने आरोप किए उसके को हम दखल अंदाज कर रहे हैं. कुछ गंभीरता से लेने की आवश्यकता नहीं है. लेकिन जिस तरीके से उन्होंने कहा कि इस मुंबई में कई लोगों के मर्डर हुए, कई लोगों की जानें ली गई और उस मर्डर के पीछे कौन थे, उसकी आगे क्या हुआ, जब ऐसा उन्होंने कहा तब मैंने बताया अभी कि सिंधुदुर्ग में पिछले 9 वर्ष में करीबन 7 लोगों की जानें ली गई और उसके पीछे कौन था और किसकी किसकी ली गई ये यहाँ दिखाया. और उसके बारे में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इन्होंने विधान परिषद में क्या स्टेटमेंट दी थी सिंधुदुर्ग के क्रिमिनल के बारे में. सिंधुदुर्ग के ये जो कुछ घटना हुई थी उसके बारे में वो मैंने यहाँ दिखाया. साथ साथ किरीट सोमैया जी ने अविंद्र पार्क में जो भ्रष्टाचार किया या मनी लॉन्ड्रिंग किया 300 करोड़ के, उसके बारे में सोमैया ने क्या इल्जाम किए थे वो मैंने यहाँ दिखाया है. और दूसरी एक महत्वपूर्ण बात ऐसी मैंने कहा कि ईडी के नाम से एक केंद्रीय मंत्री ईडी के नाम से अगर किसी को धमकी देते होंगे तो ये केंद्रीय मंत्री पद का जो शपथ उन्होंने लिए थी और शपथ का उन्होंने भंग किया है. एक तो ईडी के कार्यालय से उन्होंने कागजात की चोरी की होगी या ईडी के कई लोगों ने उनको इंफॉर्मेशन दी होगी. तो आदरणीय प्रधानमंत्री जी ने ईडी का ये जो जिस तरीके से दुरुपयोग केंद्रीय मंत्री के नाते से नारायण राणे कर रहे हैं इसकी पूरी तरीके से जांच करनी चाहिए या हम संसद के सत्र में हम उसके ऊपर संसद में हमारा आवाज उठाएंगे. धन्यवाद. गृह मंत्री से मिलने वाले हैं, दिलीप वत्स पाटिल साहब से मिलने वाले हैं आप कल. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस ने जो इल्जाम अभी जो हिस्ट्री शीट दिखाया विधान परिषद में उसके बारे में फिर एक बार इंक्वायरी करें ये लेकर हम कल या परसों महाराष्ट्र के गृह मंत्री दिलीप वळसे पाटील जी को हम मिलने वाले हैं. एक मिनिट आधी मला असं वाटतं की आपल्या महापौर विष्णुताई पेडणेकर यांना काहीतरी सांगायचं आहे महत्वाचं. त्यांना बोलू दे, मी आपलं ऐकायला आलोय पत्रकार परिषद. सर्वांना प्रथम नमस्कार. ज्या पद्धतीने या पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये बदनामी करण्याची भारतीय जनता पार्टीकडनं आघाडी उघडली गेली. आघाडी सरकार चांगलं काम करतंय
परंतु यांची मात्र आघाडी बदनामीकडे वळते. 2 दिवसापूर्वी राऊत साहेबांनी VC वर चॅलेंज देऊन सांगितलं होतं की आम्हाला ते दाखवा. 3 पैशाचा तमाशा हा किरीट सोमय्यांच्या माध्यमातून सतत आणि सतत या महाराष्ट्रात आणि मुंबईत होताना दिसतोय. खास करून मी कालचं आणि आजचं जे काही सन्माननीय नारायण राणे साहेबांनी दिशा सालियन हिच्याबद्दलचे जे उद्गार काढले, एक महिला म्हणून, मुंबईची महापौर म्हणून थोडस व्यथित व्हायला झालं. कारण दिशा सालियन यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्या रिपोर्टला सुद्धा खोटं ठरवण्याचं काम लघु, सूक्ष्म, मध्यम अशा दिलेल्या केंद्रीय मंत्री जर म्हणत असतील तर मला वाटतं त्या खात्याचं पुरेपूर छाप किंवा अवमूल्यन होताना दिसते. कारण तिच्या वडिलांनी, म्हणजे त्यावेळेला आपण सर्वांनी टीव्हीत पाहिलं, तिच्या वडिलांनी हात जोडून सर्वांना विनंती केली होती, जे पोस्टमॉर्टम मध्ये आहे ते खरं आहे. एका 28 वर्ष महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही लैंगिक अत्याचार झालेला नसतानाही तिच्या चारित्र्याचा ज्या पद्धतीने हनन होत आहे, आपल्या माध्यमातून मी महिला आयोगाच्या जे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करेन, रुपालीताई चाकणकरांना, की याच्या गंभीरतेने लक्ष द्या, म्हणजे त्यांच्यावर कारवाई करा. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या अनेक वेळा महिलांमध्ये जास्त तर त्या आमच्या शिवाताईचे त्यांनाही सांगेन की याच्या महिला म्हणून लक्ष द्यायला आपण सर्वांनी मिळून जे घडलं नाही ते घडलं आहे दाखवणं आणि त्या महिलेची मृत्यूनंतरही बदनामी चालू ठेवणं हे महाराष्ट्राला आणि मुंबईला शोभा देत नाही. वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं महिलांचं हनन होत आहे हे आपण अनेकदा सांगितलंय. आणि त्यामुळे जी गोष्ट घडत नाहीये, काल पण आपण पाहिलं, नाईक कुटुंबीय ज्या महिला आहेत, कुटुंबीय आमच्या अलिबाग मधलं टाव फोडून न्याय मागताय, त्यावेळेला तो त्यांना देता आला नाहीच. आत्महत्या केली, कोणामुळे झाली ते सगळा मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांनी बघितलं, दुनियेने बघितलं. आज त्या ज्या दिशा सालियन आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तरुण मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे. माझं तर आव्हान आहे, ज्या सीबीआय कडे आपण दिली होती केस, ते काय झालं त्याचंही आम्हाला सांगावं. उलट आमची ही उत्सुकता वाढते, आम्हाला प्रचंड राग येतोय की एका मुलीवर ज्या पद्धतीने तिचा मृत्यू झालाय पण तिच्या लैंगिक अत्याचार झालं करत करत तिची बदनामी चालली आहे मृत्यूनंतरही. पण मला असं वाटतं की याबाबत आमच्या सर्व पक्षीय महिलांनी आवाज उठवला पाहिजे. तिच्या वडिलांनी वारंवार सांगूनही पुन्हा परत तेच करत असतील तर मला वाटतं की हे अतिशय महिलांच्या इज्जतीला जराही किंमत न देता जे स्वतःला
या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. आता आपण व्हिडिओ पाहिले, जे त्यांच्या आता मांडीला बसले ते पण विचारत आहे. पण निश्चित दिशा सालियनच्या मृत्यूबद्दलचं सीबीआय मध्ये नक्की काय झालं, त्याची चौकशी कोण करत होती, या आम्ही सर्व महिला तोच प्रश्न तुम्हाला विचारतोय. घेऊन या, दाखवा आणि सिद्ध करा. ठीक आहे, चला आपण संपूर्ण निघून जाऊ. चला, ओके, धन्यवाद. शिवसेनेची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला खासदार विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. संजय राऊत बोलतायत. संजय राऊतही या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाले. खासदार आणि कोकणचे झुंजार खासदार त्याने 2 वेळा तिटपाट असूनही प्रचंड विजय मिळाला. आणि कोणावर विजय मिळवला आपल्याला माहिती. आमदार सदा सरवणकर, अरविंद भोसले, माझे सहकारी सगळे. मी इथे पत्रकार परिषद ऐकण्यासाठी आलो. मी वर एका मिटिंगला आलो आहे. विनायक राऊत बोलतायत, किशोरीताई बसल्या आहेत. म्हटलं पाहावं काय चाललंय. आपण पाहिलं असेल आता हे जे कोणी किरीट सोमय्या आहेत त्यांच्यावर मी गेले 4 दिवस रोज त्यांचं एक प्रकरण देतोय. आज सुद्धा दिलंय. पालघरला वेऊर नावाच्या गावात त्यांचं एक फार मोठं प्रोजेक्ट सुरू आहे. 260 कोटी रुपये सध्याची किंमत आहे. 260 रुपये. त्यांच्या मुलाच्या नावाने. आणि त्यांची पत्नी जी आहे मेधा किरीट सोमय्या, त्या प्रोजेक्टच्या डायरेक्टर. मी त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे. ह्या 260 कोटीमध्ये ईडीचे एक डायरेक्टर आहेत, त्यांचे किती पैसे? ही बेनामी प्रॉपर्टी एका ईडीच्या संचालकाची आहे. हे मी आज जाहीरपणे विचारलेलं आहे. 260 कोटी रुपयाच्या या प्रोजेक्टमध्ये किरीट सोमय्याचा मुलगा नील किरीट सोमय्या आणि पत्नी मेधा किरीट सोमय्या हे कोटी 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 रुपये यांच्याकडे येतात कुठून? त्याच्या आधी मी वसईतल्या एका प्रकल्पाचं, निकॉन प्रकल्पाचं काही 1000 कोटीचं ते राकेश वाधवांकडून घेतलेले जमीन. हे हजारो शेकडो कोटीचा भ्रष्टाचार आता रोज बाहेर पडणार, लक्षात घ्या. रोज. आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि ईडीच्या कार्यालयामध्ये आम्ही हजारो नव्हे लाखो लोक लवकरच जाणार आहोत. लाखो लोक. पहा तुम्ही आमच्या 5-25 हजाराची चौकशी करताय ना. आम्ही तुम्हाला हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातून कसे लुटले गेले, कसा भ्रष्टाचार केला, हे आम्ही तुम्हाला आता उघडं केल्याशिवाय राहणार नाही. आणि धमक्या देऊ नका आम्हाला कुंडला काढण्याच्या वेळेला. तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्याच कुंडला पाहावं लागणार आहे. याच्या कुंडला आहेत, त्याच्या कुंडला आहेत, तर तुमच्या कुंडला नाही आहेत का आमच्याकडे?
हे महाराष्ट्र सरकार आहे, तुमचं असेल केंद्र सरकार, पण इथे सुद्धा महाराष्ट्राचं सरकार आहे आणि ते व्यवस्थित अगदी मजबूत आहे आणि आमच्या हातात सुद्धा बरंच काही आहे. तेव्हा उगाच पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका, त्यात तुम्हीच फसणार आहात. मगाशी विनायकराव राऊत यांनी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या, हे जे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारे जे नवीन महात्मा जन्माला आलेले आहेत, म्हणजे दलाली करतात केंद्रीय तपास यंत्रणांची, आम्ही तर त्यांना आवाहन करतो, आता तुम्ही जे हजारो कोटीचा भ्रष्टाचार त्या केंद्रीय मंत्र्यांचा काढलेला आहे ना, तो आता पुढे घेऊन चला ती लढाई. आमच्याकडे काही कागदपत्र आहेत, ते आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या 300 कंपन्या वगैरे काय मगाशी आपण सांगत होता, 300 करोडचा घोटाळा, ती लढाई अंतिम टप्प्यात नेण्यासाठी मिस्टर किरीट सोमय्या आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही सच्चे असाल तर तुम्ही लढाई पुढे न्याल. नाहीतर जसा शेपूट घालून बसलेला त्या विषयावर, ती शेपूट आम्ही खेचून काढू तुमची. हे ढोंग, ही नौटंकी बंद करा. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी या महाराष्ट्रात आणि देशात काय केलेलं आहे, कसा देश आणि महाराष्ट्र लुटलेला आहे आणि ती लूट लपवण्यासाठी तुम्ही जे आमच्यावरचे आरोप करताय त्याचा पर्दाफाश आता व्हायला सुरुवात झाली. तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब तुम्हीच करत बसा ना. आणि माझं तर स्पष्ट आव्हान आहे, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, तुम्ही लावा आमच्या मागे. नाही घाबरत आम्ही तुम्हाला. तुम्ही किती धमक्या दिल्यात ना आम्हाला, तरी रिश्ते में हम आपके बाप लगते हैं. रिश्ते में हम आपके बाप लगते हैं आणि बाप काय असतो हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल. आम्ही कोणाला टार्गेट बिर्गेट करत नाही. जे आहे आमच्या हातात, जे आता लोक आणून देत आहेत स्वतःहून, ज्यांची लुटमार झालेली आहे गेल्या 5-6 वर्षामध्ये, ते आणून देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या मुंबईत ज्यांचे कार्यालय आहे त्यांना तुम्ही खंडणीखोर बनवलेलं आहे. ही तुमची खंडणी जमा करण्याचे साधनं झालेली आहे आणि एक क्रिमिनल सिंडिकेट या मुंबईत चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे. हे पूर्णपणे उघडं केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कुणाला आमच्या अंगावर यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं, जरूर यावं. आज मगाशी किशोरताईंनी काही विषय सांगितले, विनायकरावांनी सांगितले. तुम्ही बोला ना आमच्या रोज पत्रकार परिषदेत, घ्या, तुम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल आणि एक दिवस तुम्हाला तुमचं तोंड काळं करून निघून जावं लागेल, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे काही होणार नाही, पण आमच्याकडे एवढा साठा पडलाय आणि हे सगळे ट्रकच्या ट्रक घेऊन आम्ही ईडीच्या कार्यालयात नाही गेलो तर पहा तुम्ही. आणि ज्या दिवशी आम्ही जाऊ त्या दिवशी ईडीचं ऑफिस हे बंद करून निघून गेलेले असते. बंद करा काय धंदे तुमचे, पास झाले, तुम्ही एक्सपोज झालेला. पुढल्या आठवड्यामध्ये ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा आम्ही बाहेर काढणार. ही जी ईडी आहे ना, जे आम्हाला धमकावत आहेत ना, आम्हाला धमक्या देत आहेत ना, ईडीची नोटीस मातोश्रीवर येणार, ईडीची नोटीस इकडे जाणार. पुढल्या आठवड्यामध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा, भ्रष्टाचार, क्रिमिनल सिंडिकेट इथेच बसून मी बाहेर काढणार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि आपला प्रश्न होता मगाशी, मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत आहे. आपण त्याला गेले काही दिवस पाहताय, ते बाहेर कार्यक्रमाला जात आहे. माणसाचं आजारपण सांगून येत नाही आणि जे जे आरोप करतायत त्यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटते खरं म्हणजे.
ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांच्या मुलाबळांचं भरभराट हो चांगल्या मार्गाने. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा. आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे, राज्याचं नेतृत्व करायला ते सक्षम आहे आणि तुम्हाला ठोकायलाही तेवढे सक्षम आहे. शिवसेनेची ही पत्रकार परिषद होती. खासदार विनायक राऊत आणि किशोरी पेडणेकर या पत्रकार परिषदेला सामोरं जाणार होत्या. संजय राऊत सुद्धा तिथे उपस्थित झाले आणि ते या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाले. विनायक राऊतांनी नारायण राणेंच्या सगळ्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे. सिंधुदुर्गात, कोकणात आतापर्यंत जे काही खून झाले त्याची चौकशी केली जाणार आहे आणि त्यासाठी आता पाठपुरावा करणार असं विनायक राऊत म्हणाले. त्याचबरोबर दिशा सालियन हिच्या मृत्यूविषयी जे वक्तव्य केलं गेलं त्याविषयी किशोरी पेडणेकर बोलल्या आणि त्यांनीही आरोप केलेले आहेत. आत्तापर्यंत जे आरोप किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर केलेले आहेत त्याची सुद्धा चौकशी केली जायला हवी आणि ती चौकशी ईडीकडून कुठपर्यंत पोहोचली आहे असा सुद्धा मी आता प्रश्न विचारणार आहे.